यावेळेत असं झालेलं आहे ना, मी कुठलेही पीठ चाळून ठेवले नाही, त्यामुळे मला जेव्हाही भाकरी बनवायचं आहे किंवा चपाती बनवायचं आहे जेव्हाच्या तेव्हा पीठ चाळून घ्यावं लागतं आणि त्यामुळे काय होतं पूर्ण गॅसवरती ते पीठ उडत आहे. गव्हाचं तर जास्तच उडतं, म्हणून मला एकत्रच पीठ चाळून ठेवणं ठीक वाटतं. कारण अशा पद्धतीने आपण जेव्हाच्या तेव्हा चाळून घेतलो ना, किचन काउंटरवर ते पीठ उडतं आणि आपल्याला वेळही जास्त लागतो. तर इकडं पीठ चाळून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे. आणि बांगड्या, हे जे बांगड्या मी घालते ना, असे भाकरी बनवताच येत नाही मला, त्यामुळे एक एक गोट घालणंच मला ठीक वाटतं. तर समोरच्या एक एक बांगड्या काढल्या आणि मी भाकरी बनवून घेत आहे. बाबा जेवण करायला बसलेले आहेत. आज मलाच थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे आपली मॉर्निंगची सुरुवात लेट झाली ना तर पूर्ण दिवसभराचा रुटीन आलटपलट होतो, म्हणजे एकही काम वेळेत होईना तसं होतं. तर इकडे मी भाकर थापून घेत आहे आणि एक वेळा भाजीलाही परतून घेते. म्हणजे मी आज दुधीची भाजी बनवलेली आहे आणि इकडच्या काउंटर मी लोखंडी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी, म्हणजे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावरती आपल्याला भाकर टाकायची आहे. तवा गार असला आणि आपण भाकर टाकली ना ती व्यवस्थित शेकली जात नाही, कचरट होते, परत फुलणारी नाही, म्हणजे त्या भाकरीची अवस्थाच बिघडते. म्हणून तवा अगोदर व्यवस्थित आपल्याला गरम करायचा आहे, मगच भाकर टाकायची आहे. तर इकडे भाकर टाकलेली आहे, पटकन पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि भाकर आपल्याला लगेच पलटून घ्यायची आहे आणि एकाच बाजूनं व्यवस्थित शेकून घ्यायची, म्हणजे नंतर आलटपलट करायचं नाही. अशाच पद्धतीने मी दुसरी भाकरी थापून घेते. आणि दररोजच्या भाकरी तितक्या पातळ मी बनवत नाही, म्हणजे थोड्याशा झाडच असतात अशा भाकरी. भाकर पलटून घेतली आणि एका साईडनं भाकर व्यवस्थित शेकून घ्यायची आहे, मगच पलटायची आहे, तेव्हाच भाकर छान फुलली जाते आणि मऊसूद बनून राहते. आपण सतत आलटपलट करू ना भाकर कडक होते, निक्कड होते आणि ती फुलणारी नाही. तर इकडं अशा पद्धतीने एका साईडनं मी भाकर शेकून घेत आहे. एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण परफेक्ट जेवायच्या भाकरी बनवू शकतो. अशाच पद्धतीने सगळ्या भाकरी बनवून घेते, बाबांना जेवायला वाटते आणि मग मी पूजा करणार आहे. आज पूजा करायला मला थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे नवरात्र सुरू आहे. तर सर्व ताईंना नवरात्रीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. आज तिसरी माळ आहे, तर तिसऱ्या माळेची खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. आणि आजचा रंग राखाडी आहे, म्हणून मी ही साडी घातलेली आहे. तर इकडे बघू शकता एकदम छान अशा मस्त फुलून भाकरी तयार होत आहेत. तर भाकरी बनवून घेते आणि किचन काउंट स्वच्छ पुसून घेते मी, आणि नंतर मग मी नैवेद्य बनवून घेणार आहे अगोदर. म्हणजे नैवेद्य बनवून घेतला आणि फुलाचा हार बनवून घेतला, मग पूजा करायला जास्त वेळ लागणार नाही. कारण जी तयारी असते ना, तयारीलाच वेळ लागतो आपल्याला. तयारी झाल्यानंतर पूजा पटकन होते. इकडे दुधी आणि टोमॅटो मिक्स भाजी बनवलेली आहे. बघू शकता एकदम मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. एक वेळा मी मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवलेली आहे. आणि वरण भात बनलेला आहे, म्हणजे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. फक्त मला नैवेद्य बनवून घ्यायचा आहे. आणि जे स्वयंपाक आपल्या घरी बनतो तेच आपण देवीला नैवेद्य दाखवतो. पण सगळेजण जेवण केलेलं असतं आणि मला पूजेला लेट होतो, त्यामुळे मी नैवेद्य बनवून घेते. म्हणजे आज मी शेवयाची खीर बनवणार आहे. म्हणजे शेवयाची खीर झटपट बनते, जास्त वेळ लागणार नाही. आणि तसं तर आज खूपच लेट झालेला आहे मला. तर इकडं भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत. किचन काउंट स्वच्छ धुवून घेते. खूप पीठ झालेलं आहे, म्हणजे जसं आपण भाकरी बनवतो ना, पीठ खूप उडतं ते किचन काउंटवर. तर एक वेळा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आणि इकडं संग जेवायला पण वाटते. आणि मग मी नैवेद्य बनवून घेते आणि पूजेची पूर्ण तयारी करून घेते. इकडे स्वयंपाकात काय काय बनलेलं आहे. टोमॅटो दुधी मिक्स भाजी बनवलेली आहे. वरण भात, म्हणजे साधं सिंपल स्वयंपाक असतं, जास्त तेलकट किंवा मसालेदार असं स्वयंपाक मी बनवत नाही. एकदम साधी सिंपल जेवण थाळी असते आणि सोबत ताक पण असतं. पण बाबा ताक, दही, दूध काहीच खायला त्यांना आवडत नाही. तर हीच आहे आजची जेवण थाळी. गरमागरम ज्वारीची भाकर, वरण भात आणि दुधी टोमॅटोची मिक्स भाजी. तर बाबा जेवण करत आहेत आणि बाकीच्यांचंही सगळ्यांचं आवरलेलं आहे. आता मी करून घेते देवपूजा. टायमिंग सांगितलं तर 9:30 वाजलेले आहेत. तर असं कधी कधी लेट होतो, म्हणजे जसं आपण विचार करतो की मॉर्निंगला लवकर देवपूजा करायची आहे. माझं तर डोक्यामध्ये तेच चालत असतं की मॉर्निंगला लवकर देवपूजा करायची, म्हणजे 7 वाजेपर्यंत देवपूजा करायची. म्हणजे मॉर्निंगची सुरुवात देवपूजापासून झाली ना, खूप छान दिवस जातो आणि मन प्रसन्न राहतं. पण कधी होतं कधी होत नाही, कारण अगोदर सगळ्यांना आवरून द्यायचं असतं आणि कधी कधी उठायला लेट झाला तर मग असं होतं की देवपूजा कधी कधी 9ला, कधी कधी 10 वाजता पण होतं. तर इकडे बघू शकता फुलाचा हार बनवून मी ठेवलेला आहे आणि अगोदर मी नैवेद्य बनवून घेते. तर इकडे कढई ठेवलेली गॅसवरती आणि शेवया पण काढून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये 2 चमचे तूप घेऊया आणि यामध्ये शेवया व्यवस्थित परतून घ्यायची आहे.
इकडं तुपामध्ये शेवया परतून घेतल्या आणि दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे गरम दूधच आपल्याला शेवयामध्ये टाकायचं आहे. एकदम छान टेस्टी खीर बनून तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप झटपट होते. म्हणजे आपल्याला काही गडबडीत नैवेद्य बनवायचा आहे किंवा कोणीतरी पाहुणे आलेले अचानक, त्यावेळेत आपण ही खीर बनवू शकतो. खूप छान टेस्टी लागते. तर इकडं दूध गरम झालेलं आहे, शेवयामध्ये टाकलेलं आहे मी आणि छान शिजवून घेऊया. आणि तर दुधामध्ये शेवया शिजत आहेत तोपर्यंत मी इकडं ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत. म्हणजे काजू, बदाम, मनुके म्हणजे आवडीप्रमाणे आपण यामध्ये टाकू शकता. मी इकडे फक्त काजू घेतलेले आहेत आणि मनुके घेतलेले आहेत आणि काजू अशा पद्धतीनं तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुपामध्ये तळून आपल्याला या शेवयामध्ये टाकायचं आहे. एकदम टेस्टी खीर बनून तयार होते. म्हणजे हे आहे मेन तडका. तर इकडं बघू शकता कशी माझी कामं होतात. सांडा लवंडाची झाल्याशिवाय एकही काम होईना. म्हणजे जेव्हाही घाई गडबड करते किंवा लेट मला झालेला असतो ना, त्यावेळेत अशी हडबडी असते ना की हातातल्या वस्तूही खाली पडतात आणि सांडा लवडा होतोच होतो आणि ते डबल काम लागतं मला. म्हणजे एक कामही सुरळीत होईना असं होतं. म्हणून वेळेत करणं गरजेचं वाटतं मला. तर अगोदर तर साखर भरून घेतलेली आहे. आता मुंग्या पण खूप लवकर येणार आहेत कारण थोडीशी साखर सांडली की मुंग्याची धार लागते. तर इकडे मी शेवयामध्ये साखर टाकलेली आहे. छान मिक्स करून घेतलं आणि आता ड्रायफ्रूट तळून आपल्याला यामध्ये ओतायचं आहे. म्हणजे मेन तडका. एकदम टेस्टी खीर बनून तयार होते अशा पद्धतीनं. तर इकडे ठेवलेले तडका पॅन, यामध्ये 2 ते 3 चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि काजू आणि मनुके यामध्ये छान तळून घ्यायचे आहेत. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आपण टाकू शकता, आणखीन बदाम वगैरे. फक्त मी इथं काजू आणि मनुकेच घेतलेले आहेत. तर तूप गरम झालेलं आहे, तर मी अगोदर काजू टाकले, नंतर मनुके टाकलेले आहेत. मनुके फ्राय व्हायला जास्त वेळ लागणार नाही. अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये छान फुलून तयार होतात. तर बघू शकता. तर इकडे तडका बनून तयार आहे. तर हा तडका आपल्याला शेवयामध्ये टाकायचा आहे. तर खीर बनून तयार झालेली आहे. थोडीशी विलायची पावडर टाकूया. बघू शकता मस्त अशी खीर बनून तयार झालेली आहे. इकडे शेवयाची खीर मी काही वेगळ्या भांड्यात काढून ठेवलेली आहे आणि भाजी पण मी अशाच कढईमध्ये बनवलेली आहे. भाजी पण मला पातेल्यात काढून घ्यायची आहे. म्हणजे खूप सारे भांडे झालेले आहेत, तर म्हणलं आता कढया वगैरे सगळ्याच रिकाम्या करून घ्याव्या. एक कुकर पण मी रिकामं करून घेतलेला आहे. म्हणजे भांड्याचा ना ढिगारा लागलेला आहे, पण नंतर क्लीन करणार आहे. अगोदर मी पूजा करून घेते. तर भाजी पण मी छोट्या पातेल्यात काढून ठेवलेली आहे. म्हणजे कढया भरपूर स्पेस धरतात, तर छोट्या छोट्या भांड्यामध्ये आपण काढून ठेवलं ठीकही वाटतं. आणि या कढयामध्ये जास्त वेळ ठेवू नये हे पण आहे. तर पटकन मी काढून घेतलेला आहे. तर सगळं साईडला झाकून ठेवूया आणि अगोदर मी प्लेटामध्ये देवीसाठी नैवेद्य काढून घेतलेला आहे. आणि आता करूया देवपूजा. तर देवांना आपल्याला 9 दिवस उचलायचं नसतं, तर अशा पद्धतीनं जागेवरच पूजा होते. तर फुलानं पाणी शिंपलेलं आहे आणि हळदी कुंकू मी देवांना वाहून घेतलेलं आहे आणि फुलं व्हायची आहेत. म्हणजे जे अगोदरची फुलं आहेत ते काढून घेतलेली आहे आणि ताजी फुलं व्हायची आहेत. म्हणजे देवांना उचलायचं नसतं. अशा पद्धतीनंच देवाची पूजा होते 9 दिवस. तर इकडे दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि आरत्याही मी प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत आणि देवीला पाणी घालते. आणि जे हार बनवलेलं आहे ते फुलारीला व्हायचं आहे. म्हणजे 9 दिवस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणून माळ करायची असते, पण इथं भेटत नाही. फक्त झेंडूची फुलं भेटतात आणि ती खूपच मोठी आणि वजनदार असतात. आणि त्याची जर आपण माळ बनवली तर फुलारीवर एका साईडला होते, म्हणून मी स्वास्तिकच्या फुलाची माळ बनवून घेतलेली आहे. तर इकडे देवपूजा झालेली आहे आणि आता देवीला पाणी घालूया. तर हे जे आपण मदन घातलेलं आहे ना, तिथं निवांत पाणी घालायचं आहे, कारण आपण पहिल्या दिवशी ही वावरी व्यवस्थित भिजून घेतलेली होती. नंतर आपल्याला अशा पद्धतीने थोडंफारच पाणी टाकायचं आहे. खूप पाणी झालं तरी पण ते मोड व्यवस्थित येणार नाही, म्हणून अशा पद्धतीनं हातानं आपल्याला थोडंसं पाणी शिंपून घ्यायचं आहे. आणि जे आपण लोटकं ठेवलेलं आहे आतमध्ये कनिष्ठ ठेवून त्यामध्ये पाणी भरायचं आहे. म्हणजे त्यामधलं पाणी रोजच्या रोज कमी होतं. म्हणजे हे जे आपण धान घातलेले ना ते एब्झॉर्ब करून घेतात, म्हणून ते भरून घ्यायचं असतं लोटकं. आणि साईडनं थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे. हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि हे जे दीप आपण प्रज्वलित केलेला आहे, म्हणजे 9 दिवस हा दीप प्रज्वलित राहतो. अजिबात शांत होऊ द्यायचा नाही. आणि त्याची वात पण आपल्याला 5 दिवसाला बदलायची असते. म्हणजे 5 दिवसाची घटस्थापना होते, त्या दिवशी वात बदलायची असते. तर आता फक्त कुडी काढायची आहे आणि तेल टाकायचं आहे मला. तर अगोदर मी इकडं फुलाचा हार फुलारीला घालत आहे.
अशा पद्धतीने मी देवीची पूजा केलेली आहे आणि कोळसा मी गॅसवरती ठेवलेला आहे. म्हणजे गाईची गौरी असली तर खूपच छान आहे, पण नाही आहे म्हणून मी कोळसा जे आहे ना ते मी पेटवते व्यवस्थित आणि त्यावरतीच मी ऊद टाकते. म्हणजे देवीला उदाचाच मान असतो. आपण दीप प्रज्वलित करतो, धूप लावतो, तरी पण ऊद पण आपल्याला घालायचंच असतं. तिकडे शेवयाचा नैवेद्य मी आणून ठेवलेला आहे आणि अगोदर मी कोळसा घेऊन येते आणि ऊद घालते, मगच देवीची मी आरती करून घेणार आहे. तर इकडं मी कुडी काढलेली आहे दिव्याची आणि आता तेल घालत आहे. म्हणजे एक वेळा भरून तेल घातलं ना संध्याकाळपर्यंत हा दिवा असतो, म्हणजे तेल असतं. मग संध्याकाळी परत मी कुडी काढते आणि मग तेल ओतते. तर इकडं कापुरी काढून घेतलेला आहे. तर इकडे बघू शकता येळणीमध्ये मी कोळसा ठेवलेला आहे आणि त्यावरती मी ऊद घातलेला आहे. तर आता ही ऊद आपल्याला देवी समोर ठेवायचं आहे, आणखीन ऊद घालत राहायचं आहे आणि आरती करायची आहे. ऊद घातल्यानंतर असं वाटतं ना की आपण घरी नाही मंदिरात आहोत, इतकं छान वाटतं, इतकं मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटते. खरंच दररोजही आपल्याला ऊद घातलं पाहिजे, पण दररोज आपण फक्त धूपच लावतो. तिकडे ऊद घातलेला आहे आणि अगोदर मी देवीची आरती करून घेतलेली आहे. तर या सगळेजण देवीची आरती करायला. तर आरती करून झालेली आहे, आणखी मी ऊद घातलेला आहे. बघू शकता साक्षात तुळजाभवानी विराजमान आहे. मन खूप प्रसन्न झालेलं आहे. तर मी तुम्हाला जवळून घट दाखवत आहे. बघू शकता छान मोड आलेले आहेत. म्हणजे आज तिसरा दिवस आहे, म्हणजे तिसरी माळ आहे आणि मोड दिसून येत आहे छान. आरती करून घेतली. कापूर मी आता ओवाळून घेत आहे. म्हणजे दिनेश असला तर कापूर ओवाळतो संग, पण मी एकटीच असल्यामुळे अगोदर आरती करून घेतली, नंतर कापूर ओवाळलेला आहे. तर आता दाखवूया नैवेद्य. तर शेवयाच्या खिरीचं नैवेद्य मी देवीला दाखवलेलं आहे. पाणी फिरवून घेऊ आणि मनोभावे देवीचं दर्शन करून घेऊ. जेही माझ्याकडून न कळत चूक झालेली आहे, देवी मला माफ करावं. घंटी वाजून घेतलेली आहे. आता मनोभावे दर्शन करून घेऊ. तर अगोदर मी जोगवा मागून येते आणि घटस्थापना झाल्यानंतर देव किंवा परडी उचलायची नसते. तर मी जोगवा मागून आलेली आहे. टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 11:15 वाजलेले आहेत. थोडासा मला लेट झालेला आहे. थोडीशी चिडचिड पण व्हायला लागलेली होती आणि सांडालोंडा पण होत होता. म्हणजे घाई गडबडीत जेव्हाही असं होतं ना, म्हणजे लेट झाला की एकी काम माझं वेळेत आणि व्यवस्थित होत नाही. सगळं सांडालोंडाच करते मी. माझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे हा, की लेट झाल्यानंतर म्हणजे सगळी कामं वेळेत होणं मला छान वाटतं. थोडासाही लेट झाला की मग सगळी कामं उलटा पालताच होऊन जातात ते. पण काही नाही, पूजा झाल्यानंतर मन प्रसन्न झालं, मला खूप छान वाटत होतं. तर पूजा झालेली आहे आणि मी अगोदर साडी चेंज केलेली आहे. मी रोजच्या गेटअपमध्ये आलेली आहे, म्हणजे गाऊन घातलेला आहे आणि अगोदर मी यांच्यासाठी टिफिन पॅक करत आहे. तर ताक करून घेतलेलं आहे, बिना ताकाचं जेवण होणार नाही. तर ताक बनलेलं आहे इकडे. आता पटकन टिफिन पॅक करूया. तर वरच्या डब्यामध्ये मी भात घातलेला आहे, म्हणजे सांडालोंडा होणार नाही. यामध्येच मी भाजी ठेवणार आहे. म्हणजे 3च डबे आहेत म्हणून मी वाटीमध्ये वेगळी भाजी आणि एका डब्यामध्ये ताक आणि एकात वरण, एकात भात आणि भाकर मी रुमालमध्ये बांधून देत असते. म्हणजे जेवण पटकन करत नाहीत. गेल्यानंतर थोडासा लेटही होतो. कामं असली की थोडासा लेट, कधी 4-5ही वाजतात त्यांना. टिफिन तर नेतात 1-1:30 वाजता आणि जेवण करतात 4-5 वाजता. असं आहे, म्हणजे जशी कामं आहेत तसं. म्हणजे तुम्ही म्हणसाल जेवण करून कामं करायची, पण तसं होतच नाही आहे. मीही किती वेळा तेच म्हणते, पण म्हणतात की तिथली सिच्युएशन काय, तुला काय कळणार आहे. ते जेवणसुद्धा करू देत नाहीत. असं गिऱ्हाईक येतं, मग त्यावेळेत मी कसं जेवण करणार असं त्यांचं म्हणणं असतं. आणि हा टिफिन डबा लूज आहे, त्यामुळे मी ॲल्युमिनियम पेपर लावलेला आहे अशा पद्धतीनं. तर झालेला आहे टिफिन पॅक. आता भाकरी मी एका रुमालमध्ये बांधते. अशा पद्धतीनं आपण ॲल्युमिनियम पेपरमध्येही भाकर पॅक केली तरी पण चालतं, पण ते हवा लागत नाही आणि एकदम अशी होते ना. ज्वारीची भाकर चपाती वगैरे दिली तर ठीक असतं, पण ज्वारीच्या भाकरीला हे रुमालच बरं आहे. तर इकडे लोणचं आणि भाकर मी रुमालमध्येच पॅक करत आहे आणि सगळंच मी उचलून एका पिशवी ठेवते, म्हणजे पटकन आल्यानंतर पिशवी देता येते.
टी व्ही नाही टिफिन तर पॅक झालेला आहे. आता थोडंसं निवांत वाटत आहे मला. कपडे मशीनला लावायचे आहेत, पण त्या अगोदर मी टी व्ही ऑन करते. म्हणजे टी व्ही बंदच राहत आहे आजकाल. जसं मी तुम्हाला अगोदर म्हणत होते की टी व्ही माझी साथीदार आहे, दिवसभर ती चालू असते, तिची गुणगुण चालू असते, समोर बसून काही बघणं होत नाही. पण टी व्हीची गुणगुण चालू असते की छान वाटतं, घरात कोणीतरी आहे असं वाटतं. पण आजकाल असा झालेला आहे माझा रुटीन, इतकी घाईगडबड आहे, इतकी धावपळ माझी होत आहे ना, ते टी व्ही ऑन करायचं लक्षातच येत नाही माझी. कारण ते कधी एकदाची कामं आवरून कधी एकदाचं हे करून हेच माझ्या डोक्यात चालत असतं. त्यामुळे मी टी व्हीसुद्धा बंदच ठेवलेली आहे आजकाल. आत्ता टी व्ही ऑन केली आणि आता भांडे अगोदर मी स्वच्छ करून घेते आणि कपडे पण मी मशीनला लावलेले आहेत. म्हणजे यांचे ग्रीस वगैरे लागलेले कपडे असतात ते मी ब्रशनं घासूनच लावते. तर कपडे वगैरे लावून झालेलं आहे, मशीन आपलं काम करत आहे, तोपर्यंत मी भांडे स्वच्छ करते. म्हणजे अगोदर पसारा आवरलेला आहे, म्हणजे जी भाजीचा आहे, भाताचा आहे, भाकरीचा आहे, सगळं मी ते किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवलेलं आहे. आणि इकडे दह्याची तांबी 2-3 झालेली, सगळ्यामध्ये थोडंसं दही होतं, सगळं एकत्र केलं, ताक बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे तांबी रिकामी झालेले आहेत. तर अगोदर सगळे भांडे मी स्वच्छ धुवून घेते आणि खालच्या साईडला मी एक टोपलं भरून भांडे ठेवलेले आहेत. म्हणजे इतकेच भांडे नाही आहेत, खूप सारे झालेले आहेत. तर ही भांडी मी सगळी स्वच्छ धुवून घेते आणि मग घासायला सुरुवात करते. म्हणजे कितीही भांडे असो झटपट होता, जास्त वेळ लागणार नाही. आणि यांना टिफिन तर पॅक केलं, पण शेवायची खीर मी दिलीच नव्हती. तर ही डब्बा आहे ना प्रसादाचा आहे. म्हणजे दिनेश तुळजापूरला गेला होता तेव्हा पेढे घेऊन आले होता. यामध्ये याची पॅकिंग खूप छान आहे. तर यामध्येच मी शेवायची खीर पॅक करत आहे. म्हणजे सांडालवडा होणार नाही, कारण पॅकिंग इतकी छान आहे ना याची. खरंच असे डबे असले पाहिजे, आपल्याला टिफिन द्यायची गरजच पडणार नाही. तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने डबा पॅक केलेला आहे, चमचा ठेवलेला आहे आणि डबा असाच मी पिशवीत ठेवते. तर झालेले आहेत भांडे कुंडे, किचनचं काम. किचन छान चमकत आहे आणि भांडे मी इथं म्हणजे बाहेरच्या साईडच ठेवत आहे. अगोदर भांडे मी किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवत होते, पण ते हवा न लागल्यामुळे ते टोपलं पण खराब झालेलं आहे आणि भांड्यामध्ये पाणी पण तसंच राहतं, म्हणून मी बाहेरच ठेवत आहे आजकाल. आणि ते टोपलं पण इतकं मोठं झालेलं आहे, जे नवीन आणलेलं तिथं बसतच नाही, आता बाहेरच ठेवलेलं आहे. म्हणजे भांड्याचं पाणी पूर्णपणे निचरा झाल्यानंतर मी रॅकला लावते. तर ही सगळी कामं आवरतच होते तोपर्यंत आपले राजकुमार आलेले आहेत. तर आल्यानंतर अगोदर शेवायची खीर दिलेली आहे. म्हणजे सगळ्यांचं खाणंपिणं झालेलं आहे, तर तसंच घेतलेलं आहे. ते भांड्याची शेवायची खीर काढून ठेवलेली होती. तर खीर खाऊन घेतला, जेवणही झालेलं आहे दिनेशचं. आणि आता संत्रा खायला घेतलेला आहे. तर आता आमची इकडे बडबडही चालू आहे. म्हणजे काही कॉलेजचं सांगतो, काही इकडचं सांगतो, काही तिकडचं सांगतो. दिनेश आल्यानंतर खूप छान वाटतं. म्हणजे जसं दिवसभर मी एकटी असते आणि कामं असतात, पण दिनेश आल्यानंतर बडबड आमची चालूच असते. तर आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.